नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. आणि एक नवीन प्रवास. घरीच आहे मी आता, जॅकेट बिकेट घालून रेडी झालोय. रात्रीचे वाजलेत 10 आणि आम्ही जातोय मुंबईला माझ्या बहिणीचं. घड्याळ. तर जे माझे रेग्युलर ब्लॉग बघतात त्यांना माहितीच असेल की माझ्या बहिणीचं लग्न आहे, मावशीच्या मुलीचं, कल्याणला. तर आम्ही कल्याणला जायला निघालोय. हो, थँक्यू. तर तर परवा लग्न आहे. परवा नाही, उद्या परवा 2 दिवस आहे. 2 दिवसानंतर लग्न आहे आणि आज आम्ही जातोय. हळद वगैरे सगळं अटेंड करणार आहे. तर याच्या पुढचे ब्लॉग थोडी फॅमिली ब्लॉग असणार आहे, ते आवर्जून बघा सगळ्यांनी. आणि चला हळूहळू निघूया. आमची ट्रेन आहे 10ची, पण अजून काही ती मडगाववरून निघाली नाहीये. शेड्यूल टाइम दाखवते. नागपूर ट्रेन आहे ती. आता बघूया कधी. 11:30चा टाइम दाखवते. इथून मला जायला काय अर्धा पाऊण तास बस झाला. निवांत जाणार आहे. आणि गायत्री आहे ती सावंतवाडीत बसणार, सावंतवाडीतून येणार आहे. तर सगळे रेडी झालेत. आई बघा, आई रेडी झाली आहे. सुचिता पण रेडी झाली आहे. काय थँक्यू दे. आई अंश पण रेडी झालाय. थंडी आहे, थोडीशी थंडी आहे. बाबा रेडी झालेत. आमच्या बॅगा रेडी झाल्यात. हे बघा, 1 2 3 4 बॅगा केल्यात. ही माझी बॅग. हां, आणि सुचिताची एक बॅग. चला. काय काय राहू लागो. हे वाले हवे गो ते का. असे घालतात गे. टोपी अशी काय घातली ती. टोपी कोणी घातली. चला चल गो सीता. गावा सगळा लॉक करा व्यवस्थित. चावी आहे असा लॉक कर. चला. हा, तर आम्ही ना आता गाडी घेऊन जाणार आहे स्टेशनला. बघूया तिथे जाऊन गाडी ट्रेनच्या स्टेशनच्या पार्किंगमध्ये तरी ठेवणार, नाहीतर अजून एक ठिकाणी आहे. 2 ठिकाणी आहे. बघूया कुठे सोयीचं कुठे आहे ते तिथे ठेवणार. पाणी पितो. मोठा काम करतो, पाणी पितो. बोला गणपती बाप्पा. चला, 10:15 झालेत आणि आम्ही आता निघतोय. ट्रेन अजून मडगाववरून निघाली नाहीये. म्हणजे ऑनलाईन तर दिसते, पण उगाच रिस्क नको म्हणून आम्ही निघालोय इथून. चला बघूया पुढचं पुढे. जर थांबावं लागलं तर स्टेशनलाच थांबावं लागेल. आता टेम्पो आपला इकडे. टेम्पो लॉक केलाय ना. कशा गो. हा, काठीला आहे. ओके. टेम्पो लॉक केलाय की एकदा चेक करतो. हा, इथे गाडी लावतो आणि जरा थांबा. ओके. आमच्या घराच्या बाजूलाच सिद्धेश्वर मंदिर आहे बघा. सिद्धेश्वराला नमस्कार करून निघूया. आणि इथे आपलं ब्राह्मण देवस्थान आहे इथे आमच्या घराच्या. म्हणजे गाडी लावतो ना टेम्पो, त्याच्या तिथेच आहे. चला बाबा. बाबा काय करतो. थांबतात, येतात काय ना. आता आपण ना डायरेक्ट कुडाळ स्टेशनला भेटूया तुम्हाला. कुडाळ स्टेशन बघूया. तिथे गाडी लावायचं काय अरेंजमेंट होते ती बघूया. एकतर स्टेशनला, नाहीतर ते मामाने सांगितलंय त्यांच्या तिथे हॉल आहे एक लग्नाचा तिथे. हो, तर विचारूया. सगळे आमच्या गावातले झोपलेत. शुकशुकाट आहे आमच्या गावात संपूर्ण. आम्ही आता ना कुडाळ MIDCत पोहोचलोय आणि एक 10-15 मिनिटात पोहोचणार आपण. बरोबर 10:30 वाजलेत. एक 5-10 मिनिटात. जास्त लांब नाहीये स्टेशन. नशीब टपरी म्हणा नाही.
पार्किंग ही का असा हो थांब आधी तुमका थंय सोडतंय बॅगे घेऊन ती नॅनोच्याच बाजूकला येते बरोबर ना आम्ही 10:40 बरोबर पोहोचलोय जास्त वेळ लागला नाही आपल्याला किती मिनिटं अर्ध्या तासात पोहोचलो अर्ध्या तासात आरामात ते आहे कुडाळ स्टेशन बॅगा वगैरे उतरवतो आणि बोलतो तुमच्याशी काढतात ना बॅगे त्याचे ह्यासारखं घर अक्षय कुमार झालं त्याचं एक पाय खाली घे त्याचं तुझ्याकडे आम्ही ना कुडाळ स्टेशनला पोहोचलोय हे बघा कुडाळ स्टेशन एवढं भारी बनवलंय ना सगळे जातात कोकणातले म्हणजे कोकण पट्ट्यातले सगळे स्टेशन मस्त बनवले तिथे बघा थांबा आधी गाडी लावतो आणि मग तुमच्याशी बोलतो बघा पार्किंग इथे ना 240 रुपये घेतलेत आणि चार्ज आहेत 24 तासाला 80 रुपये हे इथेच ठेवतोय कारण आधी व्यवस्थित हे करतो फोटो स्क्रीनशॉट मारायला भेटेल तर हे इथेच ठेवतो मी कारण परत हरवलं तर आणि परत प्रॉब्लेम तर चला बघूया यांचे शूज फक्त 80 रुपये 24 तासाला आहे जास्त नाही गाडी सेफ लागली आहे इथे पार्किंग व्यवस्थित आहे बघा व्यवस्थित लाईट वगैरे अजून काय पाहिजे 24 तासाला 80 रुपये व्यवस्थित सेफ लागली आहे गाडी बघा तरी इथे दिसते चला आणि इथे गुगल पेची वगैरे सगळं सुविधा आहे काय टेन्शन नाही कॅशच द्यायला पाहिजे असं काय नाही आहे तर आता बघूया आपला किती नंबर डबा आहे काय ते प्लॅटफॉर्मवर जाऊया आधी कुडाळ स्टेशन बघा पॉवरफुल बनवलं आहे एक नंबर आमचं ना S10 आहे S10 डबा आता कुठे येतो ते बघायला पाहिजे आपल्याला चला बाबा खाय जाऊ या काय माहिती आहे माका आहे नाही माहिती बघा इथे लिस्ट आहे आपला 11:01:011:40 ही ट्रेन आहे आणि डब्बा आहे S10 म्हणजे 12 नंबर डब्बा चला डब्बा 12 नंबर पण मला ना मुंबई ह्या साईडला की ह्या साईडला काहीच समजत नाही सुचिता सांगते तर आता बघूया नाही समजत आम्ही काही ट्रेनने कधी प्रवास करत नाही त्यामुळे कसं समजणार तर आता हा 13 नंबर डब्याकडे आलोय आम्ही याच्या पुढे 12 चल गो असं काय काय काढलात बाबांनी काय आणले नाही खारूक काय खारीक माका नको माका नको चल माका घरात नको माका आवडणार नाही मला पण दे बाबा सरली तुमची द्या मला पण दे तुका नको सुविधा ट्रेनची पटली पटरी रे पटरी हे कागद नाही कागद डस्टबिन मध्ये टाकायचं कुठे टाकायचा कुठे टाकायचा डस्टबिन कुठे दिसतोय तुला तिकडे हे ते पलीकडे इथे कुठे दिसतोय तुला सांग हे बघ इथे बघ तिथे चल टाकूया चल डस्टबिन मध्ये टाकूया हा हो आणि ह्याला काय म्हणतात पटली नाही रे पटरी पटरी म्हणजे काय रूळ म्हणतात कशाक झोपले ते मग त्यांचं घर नाहीये रे त्यांना म्हणून ते इथे झोपले आपलं कसं घर आहे तसं त्यांचं घर नाही घर नाहीये तू डस्टबिन कुठे दिसतंय तुला हा चल टाकूया टाक कुठची गोईंग करते कशी करते गोईंग ट्रेन ना आता 11:10 झाली आम्हाला जवळजवळ अर्धा तास होऊन गेला अजून 1 तास लेट आहे म्हणजे जवळजवळ 12 वाजता ट्रेन येणार आहे तोपर्यंत आयांश बरोबर टाइमपास करत फिरतो इथे
भावांनो 12 वाजले 12 अजून ट्रेन आली नाहीये. ही कुठची तरी ट्रेन आहे की काय? इंजिन आहे, इंजिन नुसतं इंजिन आहे गो. नाही ट्रेन आहे ट्रेन. कशाला तू सांग थांबवायची ना रे. तू हात दाखवला ना, हात कसा दाखवता? बसला हात कसा दाखवता? असं दाखवता. मग तू ट्रेनला दाखवायचा हा. हो मग थांबणारच ती. तू दाखवलाच ना हात, मग थांबणार कशी ती? आता परत आली की थांबव. हा हात सांगता काहीतरी काय रे? आता परत ट्रेन आली की तू हात दाखव. हात कसा दाखवणार? मग थांबणार. घातला 12 वाजून ना किती 27 मिनिटं आली, म्हणजे जवळजवळ 12:30 वाजलेत. आणि आत्ता अनाउन्सिंग केली येते ट्रेन. अयांश आमचा झोपला बघा. अयांश किया किया करून झोपला. असं वाटतंय 11:30ला बाहेर पडलो असतो ना तर बरं झालं असतं. इली किती गेली? वाजले 12:34 इली बाय नाही. होय बघतेस? होय होय एसटी ना. अरे बघ किया हाय. आमचा आयन झोपलो फायनली. बाबा किती वाजले? 12:35 आम्ही ट्रेनमध्ये चढलो. हा आयन झोपला. चल चला बाबा पटापट. जॉबला चल बाबा आतमध्ये चला. केअर कुठे जाते तू? कुठे जाते? फिरायला? आईस्क्रीम खायला? चल माझी मी गई बापा. हे आयन्सला उठव ना ग. काय ग केअर आयन्सला उठव. बघा माझी बघा मी सगळ्यात वरती झोपणार आहे. बाबा तिकडे. बाबा जाय मा. सुचिता खाली. गायत्री इथे झोपणार आणि आई इकडे. दमात आई नाही गे बाई. चढ तू. आई वर चढक प्रयत्न चाललेला जोरदार. टेबल आणू. टेबल अडू विचारतो. सेटअप लावलाय. हे घेतलंय किलोला. गुड नाईट. गुड मॉर्निंग. आणि यांची काय रे चालतो रे. ते वाजले 7:15 वाजता ना आम्ही माणगावात पोहोचलोय बघा. बरोबर माणगावला पोहोचली ट्रेन. विचार करा कल्याणला पोचायला किती वाजतील आम्हाला. मस्त धुकं पडलंय बघा. भारी धुकं पडलंय. हा आणि ही बघा ही दोघं सकाळी मजा करतायत. ऑरेंज खातायत ऑरेंज. चला ब्रश करतो. सुटली ट्रेन. पानी बोटियल. पाणी. सकाळ झाल्यावर ह्यांचा सुरुवात झालाय बघा. वडापाव घेतल्याने
काय बसलीत बघा गायत्रीच्या मांडीवर. पनवेलला पोहोचलोय. वाजले बरोबर 9:15 वाजता पनवेलला पोहोचली गाडी. JCB बघितला यार. हो बघितलं. ए मागे कियारा बस बस टेकून बस. हा असा बॅगला टेकून बस. कियारा कुठे जाताय तुम्ही? लग्नाला जाताय? हो. ए ढकलू नको. अरे वा 10:15 वाजले. 10:15 अजून आम्ही पोचलो नाहीये कल्याणला. एवढा वाट बघतोय. सगळे बॅगा घेऊन वगैरे रेडी आहे. फक्त कल्याण कोपरला पोचलो. बाबा वाट बघतो कधी येताला कल्याण. कधी हिला कल्याण. अरे कल्याण जंक्शन किती वाजले? 10:30 वाजता कल्याण. आई स्वेटर काढ आता थंडी नाही लागणार. कल्याणात पोचलो. कल्याणात ये पोचलो बाबा एकदा. वेलकम टू कल्याण. कुठे आलो यांच? हा एकच सांगता येऊ गंधाली मावशीच्या लग्नाला. TC ने पकडला आम्हाला. हे बघा TC. कल्याण स्टेशनला आम्ही गावात नाही येलो. यांका बरोबर समजता नाही गो. गावात नाही येलो ते यांका बरोबर समजता. थांबायले नाही आमच्या हातात बॅगे बिगे बघले नाही. TC थांबवलेले. TC आपल्याला ना बेतुरकर पाड्याला जायचंय. आणि व इथून शेअरिंग जाते बेतुरकर पाडा. पाडा ना. फायनली बेतुरकर पाड्याला पोहोचलो आम्ही. गायत्री बघा केवढी मोठी बॅग घेऊन. गो थंय का हय जावचा आमका. पोचलो एकदाचे. 11:15. किती वाजले? केरा कुठे आली तू? 11:15 वाजता आम्ही बरोबर ना कल्याण मध्ये पोचलोय. बेतुरकर पाड्यात. चला हा आमका दाखया तरी. आमका कळतला कसा. सगळे आलेत आता पाहुणे मंडळी. हे बघा हे रोही काका. हे नवरी मुलीचे काका. वैष्णवी या वैष्णवी या रवली खय सगळी. बाकी सगळी आतमध्ये असा दिसता गडबड चालू आहे सगळी. आम्ही इलो आम्ही. यो मावशी वरती. मावशी काय काढत? मी अडकलंय. हो काय सगळी जोरदार तयारी सुरू. हा काय करतात? नाश्ता की जेवण? नाश्त्याची तयारी झालेली आहे. ही आता व्हेज बिर्याणीची तयारी चालू आहे. अरे वा. नवरी मुलगी आहे गंधाली. आहे गो गंधाली. अरे केक तरी काढ.
मी जाते त्या आयडी आमका रूम खायचो दिलात तो विंग मध्ये बाबा सावकाश हो बाबा खाई चाललेत बघा आणि गायत्री बॅग घेऊन येते मोठी आमची रवाची सोय ना हे वरती केली आहे या बघूया आता चला अजिबात नाही मस्त प्रवास झाला आमचा सगळ्या पाहुणे मंडळींना काय बघा पोहे बनवले ना स्पेशल आमच्या मावशीन उल्का मावशीन अवतार नाही ही आमची पुण्यातली मावशी पोहे कसे झाले ते सांगताय एक नंबर नीट बरोबर बघा